सांगलीपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेला तुकाई ट्रेकिंग ट्रेल एक छोटा पण मनाला आनंद देणारा ट्रेक आहे. येथे पोचल्यानंतर मिळणारा मोकळा श्वास आणि निसर्गाचा अनुभव खूपच मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि वेलकम टू आवर चॅनल. एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज फ्रायडे आहे आणि 5:30 वाजलेले आहेत. आठवडाभर 9 ते 5च्या हेक्टिक लाईफमध्ये इतका गुंतलो होतो की काहीच समजत नव्हतं. म्हणून ठरवलं की आजचा दिवस एक सुंदर अशा सनसेटसोबत एंड करायचा. एक शेवट आठवड्याची करण्यासाठी, वीकेंडची स्टार्टिंग करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे तुकाई ट्रेकिंग पॉईंटला. रानातून चाला गेलो असतो आता तुकाई. हां ठीक आहे. मला तसं ट्रेकिंग, फिरणं, डोंगर चढणं खूप आवडतं. ही माझी एक हॉबीच आहे. पण आज माझ्यासोबत समू होती आणि तिला ट्रेकिंग फारशी आवडत नाही. मी ट्रेकिंग पर्सन नाही. चढणं, थकणं, दमणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. सुरुवातीला माझ्या मनात भीती होती. माझ्याकडून हे होईल का, हा प्रश्न सतत माझ्या मनात चालू होता. ट्रेक थोडा उशिरा सुरू झाल्यामुळे सूर्यास्ताच्या आधी वर पोचणं खूप महत्त्वाचं होतं, नाहीतर सनसेट मिस होणार होता. हा ट्रेक बघू शकता. आता पूर्ण सगळं वाळलेलं आहे आणि कसं दिसतं तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. उन्हामुळे काही ठिकाणी वाळली असली तरी त्यामुळे निसर्गाची सुंदरता अजिबातच कमी झालेली नव्हती. बघून जपून या समू. खूप सुंदर वाटते, खूप सुंदर. खूप सुंदर ट्रेक आहे हा. जर तुम्ही विकेंड्सला थोडंसं एन्जॉय करणार असला किंवा सॅटर्डे संडेला थोडंसं आराम पाहिजे असेल आणि कुठे लांब जायची इच्छा नसेल तर सांगलीपासून लिटरली हाकेच्या अंतरावर आपला ट्रेक आहे. चढणं वगैरे आहे बघ. शांतता वाटते ना भरपूर इकडे. हा ना. आणि सनसेट असं खरंच खूप एकदम छान वाटायला. परफेक्ट सनसेट वाटायला मला असं की आपण आपल्या गॅलरीमधून तो बघतोच रोज. ओके, बट तो असं मला वाटतं की तो फास्ट होतो लवकर, पण हा एकदम असं एकदम हळू असं होतं वाटतं आणि खूप भारी वाटतं. आणि जसं जसं पण पुढे जायला लागलं ट्रेक मंदिरकडे वरती, तशी माझी एक्साइटमेंट वाढायला लागली. थोडा त्रास होतोय चढताना, बट छान वाटतं. ओके, मस्त वाटते. चलो. समरूला ट्रेकची एवढी सवय नाही आहे. तिने थोडेफार छोटे मोठे ट्रेक केलेले आहेत अँड हा पण एक इझी लेवलचा ट्रेक आहे म्हणेन. बेस कॅम्पपासून इथंपर्यंत यायला 15 ते 20 मिनटं लागतात जर तुम्ही फास्ट आला तर. अँड जर निवांत आला तर अर्धा ते पाऊण तासात तुम्ही टॉपला येता. अँड पण त्याच्या आधी मी केलेत 1-2 ट्रेक, सो मला थोडीफार सवय झाली अशी मी म्हणू शकते. कसं वाटतंय? अँड सनसेट होत आहे, तुम्ही बघू शकताय. सनसेट व्हायच्या आधी आपल्याला टॉपला जायचं आहे. सो लेट्स सी. आपण आज सुरुवात केलतो कारण आज फ्रायडे आहे अँड पूर्ण हेक्टिक चाललेला. नाईट कॉल्स, US मीटिंग्स वगैरे होता. सो रात्री 11 वाजेपर्यंत मीटिंग्स अटेंड करावं लागत होता. सो पूर्ण वीक ॲक्च्युली हेक्टिक होता असं म्हटलं तर काही हरकत नाही. सो थोडीशी शांतता हवी होती, थोडासा संयम हवा होता अँड त्यासाठीच हा ट्रेक निवडलेला होता. अँड सो फार सो गुड. आत्तापर्यंत सनसेट एकदम छान होत आहे अँड खूप मजा पण येत आहे. कसं वाटतंय समू? खूप मस्त. हाऊ इज द जोश? हाय सर. ट्रेक करत असताना थकवा वाढत होता, श्वास जड होत होता. Hey, you can. Yeah.
या ना मग. ये समोर. सावकाश या, काही गडबड नाही आहे. हा, खाली बघून व्यवस्थित या. हाफ ट्रेक तर झालाय आता बघ. सावकाश या. हळूहळू सवय लावायची मित्रांनो. दुसरं ऑप्शन काय. पण तुला ट्रेकिंग कसं वाटतं, म्हणजे काय कन्सेप्ट, ही ट्रेकिंग ही कन्सेप्ट तुला कशी वाटते? माउंटेन्स और बीचेस? नो डाऊट. When she is a beach person and you are a mountain person and you marry together. शरीर थकत होतं. पुढचं पाऊल टाकणंही कठीण वाटत होतं. मी नाही जाऊ शकत त्याच्यापेक्षा. कसं वाटतंय? होतं ये थोडंसं. शेवटचा पॅच आहे. कसं वाटतंय? आत्ताच थोडंसं राहिलं अजून. चला थोडंसं दाखव जरा ना किती. 10 मिनिटात पोचतोय आपण. कसं वाटतंय समोर? मग सनसेट व्हायला लागलाय हळूहळू आणि आपल्याला सनसेटच्या आधी टॉपला जायचं आहे. ओके, खूप स्लो जाऊ शकते. येऊ कसा इथून? आवडला? चलो. आणि शेवटचा पॅच कंप्लीट करताच जे दृश्य समोर आलं ते इतकं सुंदर होतं की सगळा थकवा दूर झाला. आम्ही काही वेळ तिथेच बसून त्या शांततेचा, त्या क्षणाचा आणि त्या सुंदर सनसेटचा मनापासून आनंद घेतला.